नाही पॉवर प्लेला पण एकच ना बाहेर पॉवर प्लेला यस एकच प्लेयर मात्र बुडी लाईन वर असेल तर पायचा पहिला बॉल राईट मोहर द विकेट टाकत असताना फुल टॉस सुरेख फटका अगेन टू द गॅप जात असताना नितेश नडगेच्या बॅक मधून बुडी लाईनच्या समोर बॉल जात असताना चांगलं स्टार्ट आहे एका बाजूने टीम जेडी फायटर्स आपण पाहतोय आतापर्यंत पॉइंट टेबलची नंबर 1 टीम पहिल्याच सीझन मध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणारी टीम आपण पाहतोय 2 धावसंख्या पहिल्या बॉलला आले आणि गोलंदाजी मार्कर अक्षय कुरकुडी नावाचा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी ज्याची ओळख आहे तोच गोलंदाजी मार्कवर मेन फ्रॉम टोपलेपाडा एक्सलेंट बॉल ही ताकद आहे ह्या गोलंदाजाची ही ओळख आहे ही पहचान आहे आपल्या गोलंदाजी मार्कवर खूप सुंदर गोलंदाजी करत असताना गेलाय बॉल विकेट कीपर अजित सरांकडे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धाव संख्या 2 वर आहे 2 बॉल 2 धावा स्ट्रायकर एंडला आहे हाँ प्लेयर ची लिस्ट झेल सुटला एक मोठा फलंदाज बाद झाला असता ओ माय गॉड नितेश नडगेचा झेल सुटलाय बँड असेल जे खेळाडू आरसी वॉरियर्सला आज उपस्थित नाही त्यांची लगेच आम्हाला लिस्ट द्या त्यांची नावही प्रेक्षकांना माहित पडू द्या कारण मालक तुमच्यासाठी एवढा खर्च करत असताना 20,000 रुपये ऑलरेडी आपली फी आहे त्यानंतर इतर खर्चही आहे 20,000 रुपये ऑलरेडी आपली फीज आहे आणि त्यानंतर बाकीचा खर्च एवढे खर्च करत असतानाही तुम्ही जर पूर्ण दिवस आपल्या टीम साठी देत नसाल तर ही चुकीची गोष्ट आहे खेळ आहे खेळामध्ये हार जीत होत असते मित्रांनो खेळामध्ये कधी जिंकता कधी हारता परंतु आपल्या टीम साठी पूर्ण दिवस देणं आणि आपला एफर्ट लावणं ही खूप गरजेचं आहे नाहीतर अगोदर सांगत जा की मला एवढे दिवसच जमेल कारण एक खेळाडू आहे खास करून ऋषी त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की मला फक्त 3च दिवस खेळता येईल ऋषी तरे आणि ऋषी पराड हे 2 खेळाडू भोपोली गावातून आपण जे पाहिले इमानदारीने अगोदरच सांगितलं की आम्ही फक्त 3 दिवसच खेळणार तर तसं जर तुम्हाला जमत नसेल तर अगोदर सांगा धाव संख्या आपण पाहतोय 3 वर आहे षटक क्रमांक जर पाहिलं तर प्रॉपरली पहिला आहे गडी बाद झालाय या वेळेला आपण पाहतोय की दशरथ बाद झालाय दशरथ बाबने मेन फ्रॉम कुरंजी दोडीपाडा ह्या गावातून बिलोंग करत असताना हा खेळाडू गेला डगआउट अंकित नाईक जेडी फाइटर की दिल और धड़कन जेडी फाइटर की सांसें और जेडी फाइटर की जान देखना पड़ेगा देखना पड़ेगा क्या करेंगे अक्षय कुरकुटे रेट ओवर द विकेट ये दिल और धड़कन इस टीम की आउट ऑफ द पार्क कमाल का ये स्वीप का जबरदस्त घुटना टेक और तमाशा देख वाला दमदार स्ट्रोक अंकित डीजे ये आधा अंकित नाइक को जेडी फाइटर की दिल और धड़कन बना देता गए और जेडी फाइटर की सांसें बना देता गए खतरनाक बल्लेबाजों में से एक मिस्टर अंकित नाइक मेन फ्रॉम कुरंजी दोडीपाड़ा गांव के लिए घरेलू क्रिकेट खेलने वाला ये खिलाड़ी 2 स्ट्राइकर एंड पर नजर आएगा जबकि स्ट्राइकर एंड पर मात्र आप देख सकते हैं नितेश नडगे सर मेन फ्रॉम देखा जाए 7 करोड़ के लिए घरेलू क्रिकेट खेलते गए इसके साथ 6 रन बॉडी लाइन के ऊपर से गेंद निकलती हुई जेडी फाइटर्स अब ना तो रुकने का नाम ले रही है और ना
जरस इरादों के साथ जीडी क्वार्टर की टीम ग्राउंड पर खेल रही है। देखिए हर बॉल पर प्रहार चल रहे हैं, हर गेंद पर बड़े स्ट्रोक्स निकल रहे हैं और इसके साथ ही नितेश नड़गे काफी शानदार बैटिंग करते हुए रन संख्या इसके साथ ही 19 रन। नड़गे नीतीश की चर्चा करें, काफी सालों से एपीएल खेली है, बीपीएल खेली है, लेकिन इतना आक्रामक कभी सफल नहीं हुए। लेकिन इस बार इतनी आक्रामकता, मन में इतना देर संकल्प, और जिसको कहते हैं ना, ये देखिए हर बॉल बाउंड्री पर एक और छक्का, वो काबिलियत कई सालों बाद अब ये जबरदस्त दिखाते हुए। हुनर तो था, टैलेंट तो इस खिलाड़ी के अंदर गए, लेकिन पिछले कुछ वर्ष कुछ खास नहीं रहे। लेकिन 2023 में आकर के जेडी फाइटर के लिए एक बहुत खतरनाक ओपनर की भूमिका निभाते हुए रन संख्या इसके साथ ही 25 रन। गेंदबाजों के साथ थोड़ा सा खिलवाड़ हो रहा है। इस प्रतियोगिता के सबसे सफल बॉलर धनंजय वल्वी पर हल्ला बोल। धनंजय वल्वी की बात करें, सदन के लिए घरेलू क्रिकेट खेलते हैं और 17 विकेट्स के साथ पर्पल कैप इनके सर का ताज है। ऐसे बॉलर के विरुद्ध 3 बॉल पर 2 छक्के 1 चौका नितेश नड़गे के बैट से। रन संख्या इसके साथ ही 26 पर 26 और कुल मिलाकर के 1 विकेट का नुकसान। राइट ओवर द विकेट मिस्टर धनंजय। इस बार किनारा ऊपरी भाग अंकित नाइक जो कि शॉटम जाम करना चाहते थे, पटकी हुई गेंद को खेलना चाहते थे, ऊपरी भाग पर लगी थी। मिस्टर धनंजय वल्वी की चर्चा करें, उतने कमजोर बॉलर नहीं है। यूं ही नहीं, इस टूर्नामेंट के 17 विकेट लेने के साथ सबसे सफल गेंदबाजों में से एक। 17 विकेट ऑरेंज पर की पर्पल कैप इनके सर पर गिर। ओवर द विकेट। ये देखिए एक बार फिर से अंकित नाइक को मजबूर कर दिया रक्षात्मक रूप से खेलने के लिए। और इसी के साथ रनों की चर्चा करें तो कुल मिला करके 28 रन 2 ओवरों के समाप्ति पर 1 विकेट के नुकसान के साथ जीडी फाइटर टीम की रन संख्या। ओ महेश की तरफ से क्या छूटा था, खासकर देखा जाए तो नीतीश नड़गे जो कि स्ट्राइकर एंड पर गए। आरसी वॉरियर्स की उम्मीदें अभी भी कायम है। अगर ये मुकाबला उन्होंने जीता तो को कहते हैं ना कि किसी न किसी कोने में उम्मीद कायम रहेगी। और कहते हैं ना कि दुनिया इसी के लिए जानी जाती है कि आज भी दुनिया उम्मीद पर ही तो टिकी हुई है। उम्मीदें जरूर रखी है, आशाएं जरूर रखी है, जो भी होगा आपके लिए सही होगा। रन संख्या की चर्चा करें, इस समय 28 रन 28। एक बार फिर से अक्षय कुरकुटे राइट अप ओवर द विकेट लेकर के ये बॉल बाहरी किनारे को टकराती हुई पहले स्लिप के स्थान पर रोशन सुतार से गेंद दूर निकलती हुई। मैन फ्रॉम सेफ्टी के लिए घरेलू क्रिकेट खेलने वाला ये खिलाड़ी इस समय हल्की सी बॉल दूर निकली। रन संख्या इसके साथ ही पहुंचती हुई 29 रन और 1 विकेट का नुकसान। अंकित नाइक स्ट्राइकर एंड पर गए, आते ही पहली बॉल पर अपने इरादों को जाहिर किया था कि किस इरादों के साथ ग्राउंड पर गए। एकदम ओवर द विकेट के साथ गुड कम बैक, गुड कम बैक अक्षय कुरकुटे। ये नाम याद रखना होगा, भविष्य के एक अच्छे बॉलर, गति गए और तजुर्बा गए और टैलेंट है। लंबा बॉलिंग रन आप देख सकते हैं, एक प्रॉपर तेज बॉलर का बॉलिंग रन आप लगभग देखा जा सकता है 15-16 पैरों से भी लंबा बॉलिंग रन आप है। और सर्कल के बाहर से स्टार्ट लेकर के बॉलिंग करते गए, कमाल के बॉलर गए। राइट टर्म ओवर द विकेट। वाह, गति, मूवमेंट, सब कुछ। तो बड़े खिलाड़ियों के बीच में अच्छी टकराव, जेडी फाइटर्स को कुछ हद तक रोका गया। अक्षय कुरकुटे के गेंदबाजी ने बेन फ्रॉम टोपलीपाड़ा गांव से ये बिल्कुल बिलोंग करते हैं और अच्छी गेंदबाजी की कहानी इनके इस मुकाबले में चल रही है। एक बार फिर मात्र बॉलिंग रन आप देखिए कितना शानदार है। एक प्रॉपर तेज बॉलर का जो होता है वो कला दिखाई पड़ती हुई। राइट ओवर द विकेट के साथ आउट, अंकित नाइक का शिकार।
जेडी फाइटर की दिल और धड़कन चली है वापस। जेडी फाइटर खेल रही है 2 विकेट पर 29 रन बनाकर। अक्षय कुरकुटे का कमाल और अच्छी वापसी आरसी वॉरियर्स टीम की। शानदार गेंदबाजी, क्योंकि ये आरसी वॉरियर्स पिछले सीजन की रनर अप टीम है और इस साल देखना पड़ेगा। वैसे जेडी फाइटर्स को अगर चर्चा करें तो क्वालिफाई तो पहले ही हो गए। उनकी मंशा है कि टॉप 2 में फिनिश करे, यानी कि वो टॉप 2 में जाने के लिए वो इतना जद्दोजहद कर रहे हैं और ऐसा लगता है कि ये टीम इस साल बहुत ही जबरदस्त दिखाई पड़ी है। लेकिन कभी कभी कहते हैं ना कि बड़ी टीमें भी उनको भी झटके लगते हैं, खेल में कभी भी पासे पलटे जा सकते हैं। राइट आर्म ओवर द विकेट के साथ अक्षय कुरकुटे अगली बॉल लेकर के, क्या बॉल लगी बैट पर या नहीं लगी, लेकिन कैच ही नहीं हुआ। अगर ये बॉल हाथों में फंसती तो कुछ देर अपील होती, क्योंकि ये बॉल बैट पर लगा या नहीं लगा ये बात की बात होती, लेकिन कैच ही नहीं पकड़ सके और इसी के साथ रन संख्या 29 पर अटकी हुई है। तीसरा ओवर पारी का चलता हुआ, आखिरी बॉल इस तीसरे ओवर में बाकी है। दृश्य बहुत ही शानदार, नजारे बहुत ही शानदार। आदिवासी क्रिकेट प्रीमियर लीग 2023 5वां साल इस टूर्नामेंट का। राइट आर्म ओवर द विकेट के साथ कदमों का बहुत बढ़िया उपयोग और क्रीज का बहुत ही शानदार उपयोग और सफल होकर के गेंद को खेल लिया बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। शानदार चौका मिस्टर राहुल सुतार, मेन फ्रॉम बोरांडे गांव से ये घरेलू क्रिकेट खेलते हैं। शानदार खिलाड़ी ये बोरांडे के रहवासी है, जबरदस्त क्रिकेट खेलते हुए रन संख्या के साथ ही 33। 33 रन स्कोर बोर्ड की संख्या। क्रिकेट के लिए अनुकूल वातावरण कहा तो जा सकता है, लेकिन बारिश का अंदेशा आज भी कुल मिलाकर दिखाई पड़ रहा है। उम्मीद करेंगे कि बरसात आज और कल के दिन ना हो तो ठीक रहेगा। और इसी के साथ स्ट्राइकर एंड पर आपको दिखाई पड़ते हुए नीतीश नटगे, राइट आर्म ओवर द विकेट, सातपुर गांव से बिलोंग करते हैं। स्टेप आउट किया, थोड़ा सा गेंद के ठीक पीछे नजदीक पहुंचे, ऑन साइड में इस गेंद को खेल लिया, 1 रन ले गए। रन संख्या 1 की मदद से पहुंचती हुई 34 रन पर। निश्चित रूप से दृश्य देखिए और खुशी देता है, दिल को तसल्ली देता है, कुछ उसी तरह के नजारे। राइट आर्म ओवर द विकेट, स्लोरमैन गेंद धीमी रफ्तार से, लेकिन इस बॉल को भी उड़ा लिया बॉडी लाइन के बाहर 6 रनों के लिए। शानदार कड़ा प्रहार। राहुल सुतार, मेन फ्रॉम बोरोंडे गांव से ये स्टार बल्लेबाजी करते हुए शानदार बैटिंग। रन संख्या इसके साथ ही पहुंच रही है 40 रन पर। बेखौफ अंदाज में जेडी फाइटर की टीम पहले बल्लेबाजी करते हुए। राइट आर्म ओवर द विकेट, पटकी हुई बॉल, एक और कड़ा प्रहार, फिर से 6 रन। आरसी वॉरियर्स की उम्मीद और आरसी वॉरियर्स की आशाओं को और बड़े झटके लगते जा रहे हैं। रन संख्या इसके साथ ही मात्र 46 रन पर। चौथे ओवर में 3 बॉल खेली है और स्कोर बोर्ड की बात करें 46 रन पर गए और राहुल सुतार बहुत ही जबरदस्त आक्रामक होकर के खेल रहे हैं। 2 गेंदों पर 2 बड़े छक्के, हैट्रिक शटरों के आसपास खड़े हैं। वो कहते हैं ना कि इस तरीके की बैटिंग टीम के लिए काफी उपयोगी साबित होती है। इस बार गेंद मिस हो गई, बारिश हो गई, लेकिन पिच पर कोई उसका असर नहीं है। जैसे विकेट खेल रही है उसी तरीके की विकेट के तारीफ करनी होगी कि आज भी ये विकेट इतनी तेज बारिश होने के बावजूद भी कमाल का है बल्लेबाजी के लिए। ये देखिए नजारे, शॉट पुल और ले गए छक्का। डेंजरस बैटिंग मिस्टर राहुल सुतार के बैट से तीसरा छक्का।
डेब्यू सीजन के इस खिलाड़ी का पहली बार इस आदिवासी लीग में शिरकत कर रहा है ये खिलाड़ी बोरोंडा गांव से, लेकिन अपने बल्ले के जौहर और अपनी क्रिकेट की कला की एक बहुत अच्छी धुन यहाँ पर दिखाई देती हुए रन संख्या 52 जेडी फाइटर्स इस समय खेल रही है चौथे ओवर में और आखिरी बॉल अजीत सर के ओवर के। एक बार फिर कमाल का शॉट, कमाल का शॉट, रन केवल एक ही मिलेगी जी नहीं, 2 रन मिल गए, लूज थ्रो। और अब तो ऐसा लगता है कि आरसी वॉरियर्स इस मुकाबले को सीरियसली लेकर खेल नहीं रही है। जिस तरह के हाव भाव जो दिखाई दे रहे हैं, आरसी वॉरियर्स अगर ये मैच जीतती गए तो उम्मीद कायम रहेगी। और स्कोर बोर्ड की चर्चा करें ना तो उस समय 54 रन पर गए, 54 रन स्कोर बोर्ड की संख्या नजर आ रही है। हल्का सा प्रेशर जो है ना आरसी वॉरियर्स पर गए। वो टीम जो पिछले सीजन में फाइनल के लिए थी, वो टीम पिछले सीजन की रनर अप टीम थे, उस टीम के समर्थकों की ये उम्मीद थी कि इस साल भी हम सुपर 4 के लिए क्वालिफाई करेंगे, लेकिन ये साल आरसी वॉरियर्स के लिए भूलने लायक साल गए। और किसी को ये समझ नहीं आया था कि आरसी वॉरियर्स ने ऑक्शन में क्यों ऐसा किया कि उनके रनर अप टीम का एक भी प्लेयर उस टीम में वापस नहीं लिया। ये थोड़ी सबके लिए हैरान कर देने वाली बात थी कि कोई भी प्लेयर जो टीम जो है ना पिछले साल खेली थी आरसी वॉरियर्स की, उस टीम का एक भी प्लेयर जो है ना उस टीम में वापस नहीं है। क्या उसका असर पड़ा यहाँ पर विकेट मिलती हुई? और इसी के साथ कुल रनों की संख्या की बात करें 54 रन पर। पिछले साल देखा जाए तो सूरज जाधव उस टीम का हिस्सा थे, प्रीतम विघ्ने उस टीम का हिस्सा थे, दीपक रिंजड़ इस टीम का हिस्सा थे। ये अच्छे खिलाड़ी इस टीम के लिए पिछले सीजन खेले थे। अतुल भावर उन्हीं में से एक, वो भी इस आरसी वॉरियर्स टीम का हिस्सा रहे थे। शानदार कार्य उन खिलाड़ियों ने इस टीम के लिए किया था, लेकिन वो इस साल अलग अलग टीमों के साथ जुड़ गए और रन संख्या इसके साथ ही पहुंचती हुई 54 रन पर। कुशाल भोए कल के दिन सैंडीज टाइगर के सपनों को जिस खिलाड़ी ने रोका, जिस युवा प्रतिभाशाली खिलाड़ी ने जबरदस्त बैटिंग करके सैंडीज टाइगर को बहुत बड़ा झटका दिया, वो कुल मिलाकर के कुशाल भोए बॉलिंग मार्ग पर अपने टेनिस बॉल क्रिकेट जीवन की और एपीएल की एक यादगार पारी, सबसे कम उम्र के खिलाड़ी गए इस एपीएल में, सबसे युवा भी गए, 18-19 साल की उम्र से भी कम जिनकी उम्र जिसकी कही जा सकती है, 55 रन कुल मिलाकर के। एक बार फिर मात्र एटम ओवर द विकेट लेकर के गेंद इस बार गेंद को खेलना चाहते थे, बहुत अच्छी गेंदबाजी, आज गेंदबाजी भी कर रहे हैं कुशाल भोए और अच्छी बॉलिंग। ओ क्या बात है, क्या बात है। क्या बात है, घुटना टेक और तमाशा देख जिसको कहा जाता है। इस खिलाड़ी ने इस डेब्यू सीजन में ये तमाम क्रिकेट प्रेमियों के दिलों को दिया। लंकेश जी गुरव बॅन फ्रॉम दादणे गावातून बिलॉंग करत असताना महेश गोलंदाजी मार्ग वर आलाय। यस, राहुल द विकेट गोलंदाज म्हणून ह्या वेळेला पहिला बॉल टाकत असताना बॉल हवेत उडवला गेलाय। नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा पटकिवी गेंद म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याच पद्धतीचा बॉल टाकला गेला। धाव संख्या आपण पाहतोय 62 वर आहे। अंतिमचे षटक पहिला बॉल टाकलाय
पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर आहे राहुल सुतार मेन फ्रॉम बोरोंडा गावातून ग्राउंडच्या आतमध्ये मात्र कमालीचं प्रदर्शन दाखवत असताना राऊंड द विकेट गोलंदाज भन्नाट कमालीचा मात्र आपण होत असताना फलंदाज घुटना टेकून मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेला कृष्णा सातपुतेच्या स्टायलिश अंदाज मध्ये मात्र तो प्रयत्न चुकीचा ठरताना पाहतोय कारण गोलंदाज झालाय सक्सेस निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये धावसंख्या आहे 64 वर खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित APL 2023 चा महासंग्राम पर्व 5वा ह्या वेळेला बॉल गेलाय लॉंग ऑन रिजनला त्या ठिकाणी पाहायचा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होत असताना बॉल लागलाय नोन स्ट्रायकर बॅट्समनच्या अंगाला आणि येईल फक्त 2 धाबा धावसंख्या 2 ने पुढे सरकेल तब्बल पाहतोय धावसंख्या 2 ने 66 धावसंख्येवर इनिंगचा मात्र आहे शेवटचा बॉल राहुल सुतार फलंदाज स्ट्रायकर एंडवर कमालीची बॅटिंग ह्या स्पर्धेत मात्र दाखवत असताना राहुल द विकेट पाहायचा महेश गोलंदाज शेवटचा बॉल थोडासा वाईट आहे अतिरिक्त धावेसाठी शेवटचा बॉल आलाय वाईट धावसंख्या आहे 76 लॉस ऑफ 3 विकेट्स ही मात्र समीकरण आपण पाहतोय पुण्याचे गोलंदाज महेश चौधरी नावाचा राहुल द विकेट शेवटचा बॉल टाकण्यासाठी अंतिमचा बॉल सुरेख आहे अपील झालंय आणि लेग ब्रेक फोरच्या रूपानं मात्र या ठिकाणी फलंदाज राहुल सुतार बॅक टू द पेवेलियन जात असताना अंतिमच्या बॉलवर विकेट धावसंख्या आहे 6 षटकांमध्ये 67 लॉस ऑफ 4 विकेट्स 68 टू विन 68 धावेचं लक्ष्य पाहतोय नक्कीच हलक्यासा ब्रेक नंतर वापस येऊया परत येऊया मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत आपण एक जानकारी देतोय या ठिकाणी जे RC वॉरियर्स टीमचे अनुपस्थित असलेले प्लेयर ज्यांच्यावर असोसिएशन कमिटीने लावलेला बॅन ते प्लेयरची नावं तुमच्यापर्यंत येत असताना कोणकोणते ते प्लेयर आहेत पूर्ण वर्षभर कुठलीही विक्रमगड तालुक्यातली स्पर्धा खेळता येणार नाही आणि 3 वर्ष APL ची स्पर्धा खेळता येणार नाही ते प्लेयर्स आहेत जयेश चापके मेन फ्रॉम चापके तलावली त्यानंतर विवेक पाटारा मेन फ्रॉम वसोरी त्यानंतर आपण पाहतोय मंगेश धोदडे मेन फ्रॉम दादडे मंगेश धोदडे आहे मेन फ्रॉम दादडे त्यानंतर आपण पाहतोय सचिन भुसारा मेन फ्रॉम सुखसाळे आणि त्यानंतर पाहतोय चेतन भोये मेन फ्रॉम आलोंडे कोकणी पाडा आणि त्यानंतर पाहतोय निलेश दुमाडा मेन फ्रॉम तलवाडा हे जे प्लेयर आहेत हे RC वॉरियरचे कमीत कमी 6 प्लेयर्स अनुपस्थित आहेत आणि यांना मात्र पूर्ण वर्षभर कुठेही तालुक्यातली स्पर्धा खेळता येणार नाही तर पुढची येणाऱ्या 3 वर्षाच्या APL च्या स्पर्धा खेळता येणार नाही ही मात्र नावं पुन्हा कमिटीकडे देऊन ठेवायची आहेत कारण त्यांची नोंद ठेवणं गरजेचं आहे 2 रनची पेनल्टी RC ला असेल तर त्या 2 रन पुन्हा प्लसच्या रूपानं जास्त काढाव्या लागतील आता JD क्वार्टरची टोटल धावसंख्या जी होती 67 तिथून झाली ती 69 आणि चेसिंग असेल ते आता मात्र 70 असं समीकरण असताना पाहायचं आहे RC वॉरियर्स संघ काय करेल कारण RC वॉरियर्स ला करो आणि मरो आहे आर आणि पार आहे जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल आणि जर स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल ना तर मात्र सामना जिंकणं गरजेचं आहे चला पुढील मॅचचा टॉस झालाय ना नाही सॉरी झालेला नाही पुढील मॅचच्या टॉस आणि आता मात्र 2 टीम एक दुसऱ्या बरोबर खेळत असताना मला वाटतं आहे रुद्र 11 आणि विरोधात कोण Pius Lions oh my god oh yes big battles रंगणार आहे कारण आता मात्र रुद्र 11 बनाम Pius Lions चला टॉस बॉक्स मध्ये
संपर्क करायचा आहे. दोन चांगल्या टीम आमने सामने असतील. पियुष लायन्स ह्या वर्षी तरी काहीतरी कमाल करेल की काय, आणि ह्या वर्षामध्ये पियुष लायन्सचं स्वप्न सुपर 4 मध्ये दाखल होण्याचं पूर्ण होईल की नाही ते आपण पाहणार नेक्स्ट मॅच मध्ये. तर दुसऱ्या बाजूने डिफेंडिंग चॅम्पियन रुद्र 11 ची टीम काय करेल त्या पुढच्या मॅच मध्ये. गुड लक ह्या मुकाबल्यासाठी दोन्ही टीमला. पहिलाच बॉल फुलटॉस आगे खेळून काढलाय. ह्या वेळेला आपण पाहतोय अजित सरांच्या बॅट मधून एक चांगला स्केच 10 वर आगे. आता मात्र तो अजित सर आपण पाहतोय ना, ज्या अजित सरांना बरेच प्रेक्षक ओळखतात आणि ज्या अजित सरांचे बरेचसे प्रेक्षक फॅन आहेत, तो अजित सर बऱ्याच मॅच नंतर जवळजवळ लीगच्या शेवटच्या मॅच मध्ये मात्र चांगल्या रीतीने पहिल्याच 3 बॉलला जर पाहिली ना, धावसंख्या आहे 10 आणि दशरथ बामणीच्या गोलंदाजीवर चांगल्या प्रकारे हल्ला चढवताना आपण पाहतोय अजित जाधव सरांना. बिग बॅटल रंगत असताना मैदानाच्या आत सुरेख फटका आगे. ह्या वेळेला एक धाव, कारण बॉल गेलाय पुन्हा एकदा समीर बड. शॉट पॉइंटचा प्रयत्न होणार. आता मात्र जी विशेष नावं आम्ही तुम्हाला सांगितली ती नावं बॅन म्हणजे बॅन. कारण जरी मालकांनी सांगितलं की अण्णा घ्या तरी घेतले जाणार नाही, कारण कमिटीचा नियम असेल, रूल आणि रूल्स असेल त्या पद्धतीने ह्या वर्षी तसं काही घडणार नाही. ही नावं जी आले ती बॅन म्हणजे बॅन. पूर्ण वर्षभर कुठेही खेळता येणार नाही आणि त्यानंतर 3 वर्ष APL ची स्पर्धा खेळता येणार नाही, हे मात्र ध्यानात ठेवायचं. धावसंख्या जर पाहिली 11 वर आहे. टोटली धावसंख्या आपण पाहतोय 11. ह्या धावसंख्येवर कमालीचे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, सुरेख क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओव्हर द विकेट. ह्या वेळेला जेल सुटलाय फिल्टर म्हणून आहे हितेश पारदे, मेन फ्रॉम सावरोली. ह्या गावातून घरेलू क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. थोडस मिसळणीक होत असताना धावसंख्या आहे ह्या वेळेला आपण पाहतोय 11 वर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर येत असताना ओव्हर द विकेट आउट ऑफ द ऑफ स्टंपचा चेंडू टाकताना वाईट आहे. पंच आमच्या पर्यंत इशारा करत असताना की वाईट आहे आणि धावा थोड्याशा पुढे सरकतील, कारण धावा आल्या मात्र 12 आणि ह्या वेळेला आपण पाहतो षटक क्रमांक 2 आहे. आणि आता ह्या षटकामध्ये जर पाहिले तर सुरुवातीचे 2 निर्धाव चेंडूंची संख्या होत असताना समीर बड ओव्हर द विकेट. फटका फसलाय अजित सर बॅक टू द डगआउट जाईल. जेडी फायटर, काय प्रदर्शन आहे, काय खेळ आहे आणि काय खेळाचं कौशल्य आहे, कारण रोखलं गेलंय 12 धावेवर. दुसरा षटक पहिल्याच विचार केला तर 3 बॉलला 10 आणि त्यानंतरचे जर बॉल पाहिले ना तर कमीत कमी टाकलेत आतापर्यंत 6 आणि धावा आल्या 2, विकेट गेली 1, असं समीकरण ह्या मात्र इनिंग्स आपण पाहतोय.
कडून हॅट्रिक षटकार 1000 आणि हॅट्रिक चौकार 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. धावसंख्या आपण पाहतोय 16 वर आहे. सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राईट मोहर द विकेट ह्या वेळेला विकेट हॅट्रिक साठी देखील साहेबांकडून लावलं गेलंय. ते मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र आपण पाहतोय या ठिकाणी षटक समाप्तीची घोषणा आणि तब्बल धावसंख्या जर पाहिली तर आहे 16 वर 16 धावसंख्या. विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकला 1000 रुपये लावलेत. चौकार हॅट्रिकला लावलेत नाही. लक्षात ठेवायचं आहे की षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक सामान्य अतुल पडवले साहेबांकडून जे विक्रमगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत, कारण त्यांची लीग ही मला वाटतं थोड्या दिवसांनी ह्याच ग्राउंडला होईल की काय पाहायचंय. धावसंख्या 16 वर आहे आणि षटक क्रमांक जर पाहिलं ओव्हर द विकेट गोलंदाज ओ काय भन्नाट षटकार आहे. 6 धावा जोडल्या जातील. पाहायचं आहे आरसी वॉरियर्स आपली उमेद, आरसी वॉरियर्स आपली आशा आणि आरसी वॉरियर्स आपलं कौशल्य दाखवेल की काय. कारण जर स्पर्धेत बनून राहायचं असेल तर मॅच जिंकणं गरजेचं आहे. शेवटची मॅच आहे ही आरसी वॉरियर्स या संघाची. 3 सामने जिंकलेत. नो बॉल आहे पंचांचा इशारा आणि आता मात्र फ्री हिटचा सामना मात्र करावा लागेल गोलंदाजाला. तर फलंदाज मात्र फ्री हिट साठी सज्ज होत असताना ज्ञानेश्वर धानवा मेन फ्रॉम मलवाडा ह्या गावातून मात्र घरेलू क्रिकेट मलवाडा टीम साठी ज्याने खेळलंय तोच खेळाडू स्ट्रायकर एंड वर सज्ज होत असताना पाहायचा आहे तुषारच्या गोलंदाजीवर, राहुलच्या गोलंदाजीवर माफ करा, राहुल सुतार का गोलंदाज. बॉल गेला विकेट किपर कडे, सफल झाला फलंदाज आणि त्याच कारणाने पंच मात्र एक चांगली चेंडूची सांगता करत असताना, कारण अगोदरच जर विचार केला ना तर फलंदाज खूप सफल झाला आणि त्याच कारणाने पंच मात्र चांगला चेंडू दर्शवत असताना राईट मुहूर्त विकेट ह्या वेळेला उडवलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल हवेत. ओ व्हेरी गुड. काय सुरेख फिल्डिंग मेन फ्रॉम साप्ता विकास साप्ता इनगाव ह्या टीम साठी घरेलू क्रिकेट ज्यांनी केलंय मेन फ्रॉम इनगाव इथून आहे हा खेळाडू आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. नक्कीच युट्यूब चे दर्शक देखील ही स्पर्धा अनुभव असताना सावली क्रिएशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय सचिनजी राऊत साहेबांचं आगमन देखील झालेलं आहे. मेन फ्रॉम गावितपाडा माजी सरपंच गावितपाडा ग्रामपंचायतीचं सचिनजी राऊत यांचंही या ठिकाणी आगमन होत असताना वेलकम, हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय उदय सदगीर साहेबांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. वेलकम, त्यांचंही या ठिकाणी आपण पाहतोय हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेन मंचावर येत असताना नक्कीच सचिनजी राऊत साहेब ह्या ठिकाणी येत असताना मेन फ्रॉम गावितपाडा इथून व्हाईट बॉल आहे. सन्माननीय माजी सरपंच आहेत खोस्ते, सॉरी हा बिलकुल खोस्ते ग्रामपंचायतीचे, कारण ग्रामपंचायत खोस्तेच आहे. तर धाव संख्या आपण पाहतोय 24 वर आहे. 24 रन्स. मोहर द विकेट ओ महेशा ब्रँड आलाय 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 षटकार, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा.
मी विनंती करेन कमिटीचे मेंबर सन्माननीय नरेंद्र चौधरी यांना विनंती आहे की आपण मात्र उदय सदगीर साहेबांचा सत्कार करणं आहे, स्वागत करणं आहे। आमचे कॅमेरामॅनना ही विनंती असेल की आपण मंचाकडे वळायचं आहे। धावसंख्या आपण पाहतोय 30 वर आहे। 19 बॉल आणि 40 धावा असं समीकरण आहे। ह्या वेळेला बॉल गेलाय दरम्यान रिजनला सिंगल धाव या ठिकाणी जोडली गेली। षटकाची समाप्तीची घोषणा करत असताना पंच धावसंख्या आहे 31 वर। षटक क्रमांक पाहिलं तर 3 समाप्त होत असताना 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 39 धावेचं लक्ष्य बाकी आहे। ओ यस, मॅच अद्याप कायम आहे कारण 18 बॉल आणि तर धावसंख्या आपण पाहतोय 32 वर आहे। नक्कीच आपण पाहतोय 32 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात आणि गोलंदाज पुढे आपल्या गोलंदाजी मार्कवर येत असताना घाबरायला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय। बॉल गेलाय विकेट कीपर कडे आणि आता मात्र उर्वरित जर बॉल पाहिले ना तर उरतील 16 आणि धावांची गरज आहे 38। ओ यस, एक खूप महत्वाची मॅच आरसी वॉरियर्स ला आहे। रोशन ग्राउंडच्या आतमध्ये आहे। मेन फ्रॉम सेफ्टे इथून स्लोअर वर धीमी रफ्तार वाली बॉल या ठिकाणी मिस होत असताना बॉल उरले 15, आवश्यकता आहे 38। करो या मरोच्या स्थितीत असणारी टीम आरसी वॉरियर्स गेल्या वर्षीची उपविजेता टीम म्हणून पाहिलं जातं। या टीम कडे निपायचा आहे गोलंदाज पुन्हा दशरथ बामणे। फटका कसलाय, बॉल गेलाय हवेत, आलाय हितेश पारधी ऍक्शन मध्ये। सुरेश झेलमेन फ्रॉम सावरोली इथून आणि बॅक टू द डगआउट जात असताना रोशन मात्र पेवेलियनच्या दिशेनं। तर मोठा गडी बाद होत असताना धावसंख्या आहे 32। एका ओव्हर मध्ये 25 धावा। ओ यस, सन्माननीय आदरणीय अभिषेकजी जाधव साहेबांचं आगमन या ठिकाणी होत असताना हॅट्रिक आले की काय विकेटची? नाही, ऑन हॅट्रिक असेल। वेलकम, हार्दिक स्वागत आहे। मी विनंती करेन सन्मानाने मंचावर यायचं आहे। सन्माननीय अभिषेकजी जाधव साहेबांचं आगमन या ठिकाणी होत असताना मेन फ्रॉम ओंदे या गावातून बिलॉंग करत असताना एक खूप चांगली व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे ह्या स्पर्धेत मात्र एका न सांगता, एक शब्दही न सांगता संपूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्यांच्याकडून लाभल्या
यांना मात्र आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते मात्र ह्या स्पर्धेला ज्यांनी खूप चांगलं योगदान, सर्व खेळाडू मित्रांना विनंती आहे की आपण दादांचं तालांच्या गजरेत अभिवादन करायचं आहे, कारण या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य संपूर्ण ट्रॉफ्या मात्र त्यांच्याकडून आहेत. मॅन ऑफ दी मॅच साठी ज्या पण ट्रॉफ्या पाहतो ना त्या ट्रॉफ्या मात्र सुमित सातपुते आहेत, जर दिली नसेल तर विनंती आहे की यायचं आहे. नक्कीच मी विनंती करेन सुमित सातपुते ह्या खेळाडूला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे मॅन ऑफ दी मॅच स्वीकारण्यासाठी. मंचावर आताच मात्र आगमन होत असताना सन्माननीय आदरणीय अभिषेकजी जाधव साहेबांचा मेन फ्रॉम ओंदे गावातून बिलॉंग करत असताना एक खूप चांगली व्यक्ती म्हणून पूर्ण विक्रमगड तालुक्यामध्ये ज्यांची ओळख आहे, ॲट मोहर द विकेट अंकित आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल टाकत असताना पंच आमच्या दिशेने वळताना पाहतोय वाईटचा इशारा. धाव गेली, एक धाव संख्या आहे 34 वर. 12 बॉल 36 धावेची गरज आहे. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धनंजय वल्वी मेन फ्रॉम सजन गावातून सर्वात जास्त विकेट ज्याच्या नावावर ह्या स्पर्धेत आहेत. व्हाईट बॉल तोच खेळाडू बल्लेबाजी बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकर एंडवर आहे. 17 विकेट पर्पल कॅप मॅन ऑफ दी. मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय अभिषेकजी जाधव साहेबांना, ज्यांच्याकडून ही खूप सुरेख ट्रॉफी, एक शानदार ट्रॉफी आपण पाहतोय, ती ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केले ज्यांच्याकडून दिले तोच व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते टी शर्ट सन्माननीय हरेश्वर दादा महाळे मेन फ्रॉम सेवते इथून आणि हर्ष डीजेचे ऑनर्स हर्ष डीजेचे मालक यांच्याकडून आहे. पुनश्च एकदा सुरेख झेल. विकास सापटा मेन फ्रॉम इंदगाव ह्या टीम साठी घरेलू क्रिकेट ज्यांनी केलंय तोच खेळाडू सुरेख झेल पकडत असताना धाव संख्या आपण पाहतोय 35 वर आहे. अजून 10 बॉल आणि 35 धावेची आवश्यकता आहे. फक्त 10 बॉल उरलेत, 35 धावा काढायच्या आहेत. मॅच मध्ये मात्र जेडी फायटर्स आपण पाहतोय की डॉमिनेट करत असताना जेडी फायटर्स अगोदरच ह्या स्पर्धेत क्वालिफाय झाले सुपर 4 मध्ये. पहिली टीम म्हणून एक सदानंद मातेरा आलाय फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल खेळत असताना लॉफ्टेड शॉट खेळत असताना गेलाय बॉल ऑन साइडला. फाईनली शॉट काढले क्रिजनला. सुरेख झेल पकडत असताना खेळाडू मात्र परत जाईल आपल्या डगआउटला. सदानंद मातेरा नावाचा खेळाडू मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. आता मात्र ऑन हॅट्रिक वर आहे गोलंदाज आणि सन्माननीय अतुल पडबले साहेबांकडून अगोदरच सूचना आलेली आहे की जर हॅट्रिक आली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पाहायचं आहे अंकित नाईक, जेडी फाइटर की दिल और धड़कन जिसको कहा जाता है. ऑन हॅट्रिक असताना बॉल ह्या ठिकाणी मिस झालाय बॅट्स पासून आणि निर्धाव आपण पाहतोय. जेडी फायटर्स त्या वर्षी खूप जबरदस्त प्रदर्शन करत असताना प्रथमच स्पर्धेत दाखल होणारी टीम डेब्यू सीझन मध्ये. कमालीची विकेट कीपिंग सुरेख झेल मेन फ्रॉम
सातखोर इथून विकेट किपर नितेश नडगे ऍक्शन मध्ये येत असताना सुरेख मात्र विकेट किपिंग. बऱ्याच वर्षाने नितेश नडगेचं खूप चांगलं प्रदर्शन ह्या APL च्या स्पर्धेत आपण पाहतोय. पाच बॉल झाले, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा पावसाचं वातावरण आपण मात्र पाहतोय, कारण रात्री खूप पाऊस झाला आणि त्याच कारणाने थोडंसं स्लो आउटफिट. लेकिन पाहिलं तर पिच त्याच पद्धतीची आहे, चांगल्या प्रकारची आहे. हो, बॉल सुटलाय. निवृत्ती पांतले मेन फ्रॉम डोलारी गडदे उंबरपाडा टीम साठी घरेलू क्रिकेट ज्यांनी खेळलाय तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना एक चांगला खेळाडू आहे, परंतु मला वाटतं या टीम मध्ये जास्ती चान्स ह्या खेळाडूला प्राप्त झाले नाही. धावसंख्या आपण पाहतोय 37 वर आहे. एका षटकामध्ये धावा काढायच्या आहेत 33. एक षटक 33 धावा. महेश चौधरी स्ट्रायकर एंड वर आहे मेन फ्रॉम सुखसाले. इथून स्ट्रायकर एंड वरचा खेळाडू आपण पाहतोय. खूप मोठी धावसंख्या एका षटकामध्ये. आदेश कडोजा याच हे नाव निश्चित रूप से GD फायटर साठी खूप उपयोगी ठरत असताना उगवता सितारा टीम साठी घरेलू क्रिकेट खांड गावातून बिलॉंग करत असताना पहिला बॉल ओ गुड शॉट. 4 धावेसाठी मिड विकेट बोर्डी लाईनच्या बाहेर चौकार आलाय. तर येणारे मात्र इथून 5 बॉल आणि गरज आहे. 29 धावेची गरज आहे. 5 बॉल आणि 29 धावा पाहायचा आहे. करो या मरोच्या स्थितीत टीम आपण पाहतोय RC वॉरियर्स. ओ आलाय षटकार. ओ माय गॉड, महेश पुन्हा एकदा तो कारनामा करेल की काय? 4 बॉल 23 धावा. ओ माय गॉड, इतिहास घडेल की काय? पुन्हा एकदा RC वॉरियर्स कमाल करेल की काय? 4 बॉल 23 धावा आहे. EPL चा थरार आहे. आदिवासी प्रीमियर लीग विक्रमगड तालुक्याचा थरार. आदेश कडोजाने दाखवलंय की मी आता मात्र षटकार मारून देणार नाही, कारण बॉल टाकलाय यॉर्कर. सुरेख लेनचा चेंडू टाकलाय आणि मात्र रोखलं गेलंय महेशच्या बॅटला. तर पुढचा चेंडू आदेश कडोजा. ह्या वेळेला तर खूप उंच गेलाय बॉल हवेत, पण झेल पहा किती सुरक्षित आहे. तर आदेश कडोजाने वाचवलंय टीमला, वाचवली मॅच. कारण इथून जर पाहिले तर उर्वरित बॉल आहे 2 आणि धावांची गरज आहे ती मात्र 23. मॅच आता मात्र GD फायटरच्या बाजूने झुकताना आणि इथून जर पाहिलं ना तर GD फायटरला टॉप 2 मधून मागे काढणं खूप मुश्किल असेल. आता मात्र GD फायटरने अजून एक कारनामा केलेला आहे की यांची टीम आता मात्र नंबर 1 या नंबर 2 ला कायम असेल. कारण जर ही त्यांची 6वी जीत असेल आणि दुसरी कुठलीही टीम जर पाहिली ना तर 6 मॅच जिंकणं खूप कठीण आहे. खूप कठीण आहे 6चे 6 मॅच जिंकणं बाकीच्या टीमला. कारण नक्कीच पुढचं सफर थोडस कठीण आहे. बाकीच्या टीमला 6 मॅच जिंकणं नामुमकिन सांगता येणार नाही, परंतु नक्कीच कठीण आहे पुढचा सफर बाकीच्या टीम साठी 6 मॅच जिंकणं. ओ यस, आता मात्र पाहायचं आहे GD फायटर सध्या ही पॉइंट टेबलला नंबर 1 आहे. 6 मॅच जिंकलेत. वाघोबाला ही चान्स आहे, परंतु पाहायचं आहे काय घडेल. कारण 4 मॅच जिंकल्यात वाघोबा वॉरियर्स टीमने. पॉइंट टेबलला 2